बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। समता सैनिक दलाच्या या वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये या सत्रामध्ये माझे मित्र डॉक्टर मनोहर नाईक, मंचावर उपस्थित आहेत। आम्हाला जो विषय दिलेला आहे भारतीय संविधानासमोरील आव्हाने व उपाय, विषय मोठा आहे। आपलं मस्त जेवण झालं, आलू वांग्याची भाजी होती, भाजी खूप चांगली झाली होती आणि मी जेवण करून आलो नव्हतो। त्यात पुन्हा वरगड साहेबांनी दूध पाठवलं, त्याची बासुंदी 20वा भाग तर मीच खाल्ला। 3 वाट्या पेलो जाय, मस्त झाली होती, एकदम बढिया। आता आलू वांग्याची भाजी चांगली झाली, बासुंदी झाली आणि त्यावर आता भारतीय संविधानासारख्या विषयावर तुम्हाला ऐकावं लागते। मला असं वाटतं ही शिक्षा तुम्हाला देण्यामागचं ही शिक्षा म्हणजे आता पुन्हा NEP-नं 48 ते 60 मिनिट केले, त्याच्यामुळे अगोदर मी 48 मिनिट बोलत होतो, आता 60 मिनिट मला बोलावं लागते। ही दुसरी शिक्षा तुम्हाला। आता ह्या शिक्षे तुम्ही किती पास होता आणि किती फेल होता। मला असं वाटते 4थं वर्ष माझं आहे आणि माझं पर्सेंटेज पासाचं वाढून राहिलेलं आहे, म्हणून तुम्ही मला बोलवत आहात। फेलचं पर्सेंटेज वाढलं असतं तर बोलवलं नसतं। विषय वर्तमान काळाशी एकदम सुसंगत आहे, नव्हे त्याही काळात, ज्या काळात बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं, त्याही काळात बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला ज्या शक्यता वर्तविल्या होत्या, जे आव्हानं त्यांनी या भारतीय संविधानासमोर कोणते आहे हे सांगितले होते, त्याचबरोबर त्याचे उपाय काय आहे हेही 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये सांगितले होते। त्यामुळे या दोन्ही गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो की 75 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलेले आव्हानं 75 वर्षानंतर ते आव्हानं जसेच्या तसे आहेत काय, आणि ते आव्हानं जर जसेच्या तसे आहेत तर मग 75 वर्ष आपण जे काही भारतीय संविधानाच्या बाबत केलं त्यावर मग प्रश्नचिन्ह निर्माण होते की खरंच हे भारतीय संविधान अजूनही ते आव्हानं जर कायम असतील, त्यावर कॉन्क्रीट असे उपाय निघाले नसतील तर भारतीय माणूस हे संविधान यशस्वी करण्यासाठी अपयशी ठरला काय, किंवा अशा काही लोकांच्या हातात सत्ता गेली काय, किंवा अशा काही लोकांच्या हातात संविधान गेलं काय की जे राबवण्यासाठी लायक नाहीत। हे सर्व प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो आणि त्या प्रश्नाची उकल आपल्याला बाबासाहेबांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्येच आपल्याला दिसेल। आणि 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा घटना समितीला त्यांनी हे संविधान समर्पित केलं, सादर केलं, त्यावेळी म्हणजेच 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी जे भाषण, प्रदीर्घ भाषण केलं, त्या भाषणात ते असं म्हणतात की 26 जानेवारी 1950 आपण एक स्वतंत्र राष्ट्र होणार आहोत। राष्ट्र या शब्दावरही प्रश्नचिन्ह आहे, नंतर त्याची उकल बाबासाहेबांनी केली आणि बाबासाहेब असं म्हणतात की भारत आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवेल। भारत आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवेल काय, पुन्हा प्रश्न करतात की जे स्वातंत्र्य आपल्याला अनेक वेळा गमवावं लागलं होतं ते कशामुळं, तर या ठिकाणी असलेल्या दुहींमुळं। या ठिकाणी जो वाद होता, या ठिकाणी जी दुही होती, या ठिकाणी जो भेदभाव होता, या ठिकाणी जो संघर्ष होता, राजकीय संघर्ष, त्या दुहीमुळं आपल्याला पुन्हा हे स्वातंत्र्य गमवावं लागेल काय। आणि मग बाबासाहेब त्याच भाषणामध्ये इतिहास सांगतात की दहार नावाचा जो राजा होता, त्या दहार राजाच्या सेनापतीनं मोहम्मद बिन कासिमला या ठिकाणी बोलावलं
आणि आम्ही आमचं स्वातंत्र्य गमावलं. जयचंद पृथ्वीराज चव्हाणच्या विरुद्ध मोहम्मद घोरीला या ठिकाणी बोलावलं, आम्ही आमचं स्वातंत्र्य गमावलं. शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याची लढाई लढत होते तेव्हा इथले मराठा सरदार मोगलांसोबत होते, इथले राजपूत मोगलांसोबत होते. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ती हिंदवी स्वराज्य साकार करत असताना इथला मराठा सरदार, इथले हिंदू राजपूत मात्र मोगलांसोबत होते. म्हणून बाबासाहेब हे प्रश्न चिन्ह निर्माण करतात की आम्ही हे आमचं स्वातंत्र्य टिकवून ठेवू शकेल काय, की आम्ही हे स्वातंत्र्य पुन्हा गमावेल. एवढंच नव्हे, ज्या जातीभेदामुळं आणि पंथभेदामुळं आम्ही हे स्वातंत्र्य गमावलेलं होतं, कारण हे जातीभेद आणि पंथभेद हे आमचे प्राचीन शत्रू आहेत. हे शत्रू जातीभेद, कास्टिझम किंवा पंथभेद हे आताचेच नाही, हे प्राचीन आहे. जेव्हा बाबासाहेबांनी प्राचीन भारताची व्याख्या करताना असं म्हटलं की प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे काय, तर ब्राह्मणवाद आणि बुद्धवादातील सकारात्मक संघर्ष म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास. म्हणजे ब्राह्मणवाद आणि बुद्धवाद यामध्ये जो सकारात्मक संघर्ष होता, आणि हे कशामुळं, तर ह्या जातीभेद आणि पंथभेदामुळे. दुसरं तू कोणतंच कारण नाही. जी जातीयता वेदांमधून आली, जी वर्णव्यवस्था वेदांमधून आली, हे प्राचीन शत्रू आपले आहेत. याच्यामुळं आपण स्वातंत्र्य गमावणार आहे काय. पण त्याचबरोबर दुसरीही गोष्ट बाबासाहेब सांगतात, विरोधी राजकीय विचारधारांच्या आधारावर अनेक राजकीय पक्ष सध्या निर्माण झालेले आहेत. काय भारताचे लोक राजकीय मतमतांतरांना देशापेक्षा श्रेष्ठ मानणार, की देशाला राजकीय मतमतांतरापेक्षा, की देशाला राजकीय मतमतांतरापेक्षा श्रेष्ठ मानणार? कशाला? आपल्या विचारांना श्रेष्ठ मानणार, आपल्या राजकीय विचारांना श्रेष्ठ मानणार, की देशाला श्रेष्ठ मानणार? जर आपण आपल्या राजकीय विचारांना श्रेष्ठ मानू तर आपण देशाला गौण ठेवू, आणि हेच आता होताना आपल्याला दिसते आहे. आपले राजकीय विचार या ठिकाणी थोपवल्या जात आहे, मग ते संस्कृतीच्या माध्यमातून असेल, सामाजिकतेच्या माध्यमातून असेल, राजकीय विचारधारांच्या माध्यमातून असेल, आणि मग आपल्या समोर प्रश्न केल्या जातात त्यांची विचारसरणी रुजवत असताना की पहिला अंतराळवीर कोण, पहिला अंतराळवीर कोण सांगा, कोण पहिला अंतराळवीर कोण? बरोबर सांगा, मंत्र्यानं सांगितलेलं आहे. त्यांची संस्कृती रुजवताना ते असं म्हणतात की पहिला अंतराळवीर कोण? तुम्ही जसं नील आर्मस्ट्रॉंग सांगितलं, नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर जाणारा पहिला होता. युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर. पण आमचा मंत्री काय म्हणतो, कोण होता पहिला अंतराळवीर? हनुमानजी. ही संस्कृती जेव्हा या ठिकाणी रुजवल्या जाते, म्हणजे आमची विचारधारा जी आहे ही विचारधारा कशी चांगली आहे आणि ही विचारधारा किती जुनी आहे. जे आज विज्ञान सांगत आहे ते आमच्या वेदांमध्ये कसं आहे, आणि वेद ही संस्कृती आमची आहे. उपनिषद पुराणांमध्ये जे आहे ते आजचे जे वैज्ञानिक शोध आहे ते वैज्ञानिक शोध अगोदरच आम्ही कसे लावून ठेवलेले आहे हे वारंवार या ठिकाणी सांगितल्या जातात, आणि मग देश खड्ड्यात गेला तरी चालते. आमची विचारधारा जगली पाहिजे, आम्ही जे विचार सांगू ती आमची संस्कृती झाली पाहिजे. आणि देश जर बाजूला राहत असेल, एकीकडे राष्ट्रवादाच्या गोष्टी सांगायच्या, एकीकडे देशभक्ती सांगायची, आणि दुसरीकडे मात्र आपली संस्कृती जी अवैज्ञानिक आहे, जी विज्ञान आणि तर्कशास्त्रावर कुठेही उतरत नाही, बुद्धीच्या कसोटीवर तिला तपासून पाहता येत नाही, ती विचारधारा देशापेक्षा श्रेष्ठ मानण्याचा प्रकार वर्तमान काळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणून बाबासाहेबांना तेव्हा पडलेला प्रश्न आजही जसाच्या तसाच आहे. आज जर राजकीय विचारधारा आणि आपली सांस्कृतिक विचारधारा, सामाजिक विचारधारा ही देशापेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर मग या देशाचं काही खरं नाही. देश आपलं पुन्हा स्वातंत्र्य गमावून बसेल काय, याचं उत्तर आपण ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस दिलंय. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आपण निर्णय घेतला नाही, तो निर्णय त्यानं व्हॉट्सअपवर आपल्याला सांगितला, फेसबुकवर सांगितला, त्याची एक पोस्ट टाकून सांगितलं की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलंय.
या देशाची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे हे सांगणारा अमेरिका आहे, या देशामध्ये कोणतं साहित्य आलं पाहिजे हे सांगणारा चीन आहे, हे सांगणारा रशिया आहे. आम्ही आमचं स्वतंत्र निर्णय कधी घेणार आहोत? कारण आम्ही फक्त आमची विचारधारा ही देशापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि म्हणून आम्ही जे सांगतो, आमच्या संस्कृतीत जे सांगितलेलं आहे, मनुच्या शास्त्रात जे सांगितलेलं आहे, मनुस्मृतीत जे सांगितलेलं आहे ते योग्य करण्याचा किंवा ते वैज्ञानिक कसं आहे हे सांगण्याचा वारंवार आपण प्रयत्न करतो. असं राजकीय मतमतांतरा जर देशापेक्षा श्रेष्ठ ठरत गेलं तर आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसू. आपण ही घटना जी आहे, जी बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानं लिहिलेली आहे, ती घटना खऱ्या अर्थानं चुकीच्या लोकांच्या हातात पडलेली आहे आणि म्हणून आज आपल्या समोर हे मोठं आव्हान आहे की हे जे राजकीय मतमतांतर स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मांडल्या जात आहे, याला अंकुश ठेवण्याचं काम हे मोठं आव्हान आपल्या समोर आपल्याला दिसते. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलं पाहिजे. जे स्वातंत्र्य फक्त आपण भावात्मक स्वातंत्र्य आणि अभावात्मक स्वातंत्र्य, आपण गुलामीतून मुक्त झालो हे अभावात्मक स्वातंत्र्य आहे. परंतु आपण कुणासाठी तरी स्वतंत्र झालो, लिबर्टी, आपण कुणासाठी तरी स्वतंत्र झालो ही भावात्मक स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून आपण कुणासाठी तरी स्वतंत्र झालेलो आहे. आपण या समाजासाठी जर स्वतंत्र झालो असेल, समाजात सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारचं स्वातंत्र्य जर आपल्याला मिळत असेल तर खऱ्या अर्थानं भारतीय संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य नावाचं मूल्य या ठिकाणी रुजत आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवणं हे फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. बाबासाहेब पुढे असं म्हणतात की 26 जानेवारी 1950 भारत एक लोकशाही राष्ट्र होणार. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांद्वारे आणि लोकांसाठी सरकार. वर्तमान काळात आपल्याला ते दिसत नाही. वर्तमान काळात लोकांचे सरकार नाही आहे, कारण आपले वोट चोरी होऊन राहिलाय, आपलं मोठ्या प्रमाणात वोट चोरी होऊन राहिलाय. लोकांद्वारे ती निर्माण झालं नाही आणि लोकांसाठी ते सरकार चालवलं जाऊन राहिलेलं नाही. हे सरकार लोकांसाठी नाही तर विशिष्ट लोकांसाठी आहे, भारतीय जनतेसाठी हे सरकार नाही. म्हणून या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक दरी वाढताना दिसते, मोठ्या प्रमाणात सामाजिक दरी वाढताना दिसते, मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक दरी वाढताना दिसते, कारण हे सरकार लोकांसाठी चालवल्या जात नाही. जे बाबासाहेबांनी अपेक्षा केलेली होती, लोकशाही प्रवण संविधानाने काय होईल, काय भारत लोकशाही प्रवण संविधानाचे काय होईल हा प्रश्न बाबासाहेब निर्माण करतात. ज्या संविधानानं या ठिकाणी लोकशाही निर्माण केली त्याचं काय होईल, काय भारत याची रक्षा करू शकेल हा प्रश्न बाबासाहेब विचारतात. भारत याची रक्षा करू शकेल काय? भारतात लोकशाही होती 2500 वर्षापूर्वी, या भारतामध्ये लोकशाही होती, या भारतामध्ये गणराज्य होती आणि वज्जी नावाचं गणराज्य हे फार मोठं उदाहरण बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये आपल्याला दिसते. वज्जींनी जे 7 नियम केलेले होते जे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहेत, आणि ते बुद्धानं या लिच्छवी लोकांना, जे वज्जी राज्यामध्ये राहत होते, या लिच्छवी लोकांना ही लोकशाही पटवून दिली होती. आणि त्या 7 नियमांनुसार जोपर्यंत वज्जी राज्य चालत होतं तोपर्यंत ते गणराज्य होतं. अजातशत्रूनं वस्साकाराच्या माध्यमातून षडयंत्र आखलं आणि त्या षडयंत्राच्या भरोशावर अजातशत्रूनं वज्जी जिंकून घेतलं. ते षडयंत्र आपल्याला आजही दिसते. जे वस्साकारानं आखलेलं षडयंत्र होतं, जे अजातशत्रूनं आखलेलं षडयंत्र होतं, जे 7 लोकशाहीचे वैशिष्ट्य होते, सर्वानुमते निर्णय घेण्याचा, स्त्रियांचा आदर, ज्येष्ठांचा आदर, चैत्यांची पूजा आणि बळजबरी नाही, बलात्कार नाही, अशा पद्धतीचं वातावरण हे त्या काळात होतं. म्हणून वज्जीचं गणराज्य होतं. आज आपल्याला ते होताना दिसते आहे की आज लोक एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांच्यामध्ये भेदभाव, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे.
आणि म्हणून त्या वत्साकारानं, त्या अजातशत्रूनं पुन्हा या ठिकाणी जन्म घेतला आणि तो आता या भारताचं लोकशाही प्रबंध राष्ट्र उद्ध्वस्त करते काय, हे आव्हान आपल्या समोर आहे. म्हणून आपण या आव्हानाला पेलण्याचं सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे. बौद्ध भिक्खू संघ म्हणजे संसद, बाबासाहेब असं म्हणतात त्या भाषणामध्ये. आधुनिक युगात संसदीय प्रक्रियेचे जेवढे नियम आहेत ते आपल्याला बौद्ध भिक्षू संघामध्ये दिसतात. म्हणजे प्रस्ताव असेल, प्रबंध आसनाच्या प्रबंध समितीचे नियम असेल, संकल्प असेल, गणपूर्ती असेल, प्रतोद, मतपत्रिका, मतदान, मतगणना, अविश्वास प्रस्ताव, अभियोगासंदर्भात झालेले निर्णय इत्यादी अनेक ज्या गोष्टी होत्या, ज्या तत्कालीन परिस्थितीमध्ये बुद्धाच्या काळात आपल्याला दिसतात, ज्या आजही जशाच्या तशा आहेत. याचा अर्थ लोकशाही या देशामध्ये होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तत्व आम्ही कुठून घेतले? कुठून घेतले आम्ही हे तत्व, हे मूल्य कुठून घेतले? स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवलाय तुम्हाला शाळेत. कुठून घेतले? भारतीय संविधानातून आपण घेतले. आपण फ्रेंच राज्यक्रांतीपासून हे घेतलेले नाही. लक्षात ठेवा. असं सांगितलं जाते की फ्रेंच राज्यक्रांतीपासून आम्ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तत्व घेतले. आम्ही हे बुद्धापासून घेतले. म्हणून या लोकशाहीचा निर्माता भारत आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जे 2500 वर्षापूर्वी हे मूल्य या ठिकाणी जे निर्माण झाले, खऱ्या अर्थानं बंधुत्वाचं मूल्य बुद्धानं असं सांगितलं जाते की बंधुत्व हे मूल्य इंट्रोड्यूस करण्याचं काम प्रथमतः बुद्धानं केलं. आणि म्हणून हे मूल्य आपण प्राचीन इतिहासातून, बुद्धाच्या काळातून घेतलेले आहे. हे मूल्य भारतात निर्माण झालेली आहे. भारतात ते 2500 वर्षापूर्वी इम्प्लिमेंट केल्या जात होते, कृतीत उतरवल्या जात होते. आणि म्हणूनच भारत हा जहां डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, हे त्या काळानुसार, त्या काळात असं वातावरण होतं, समृद्ध वातावरण होतं, वैभवशाली वातावरण होतं. कारण गणराज्य होतं. म्हणजे तिथल्या राजाला सुद्धा सीमित अधिकार दिले गेले होते. सिद्धार्थाला शिक्षा झाली. कोणती शिक्षा झाली सिद्धार्थाला? गृहत्यागाची शिक्षा झाली. सिद्धार्थाचे वडील शुद्धोधन राजा होते. राजानं जर असं म्हटलं असतं की नाही, माझ्या मुलाला तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही, काय असेल तुमचा संगंग बाजूला ठेवा, पण असं तेव्हा नव्हतं. राजाला सुद्धा सीमित अधिकार दिले गेलेले होते आणि राजा त्या पद्धतीनं वागत होता. आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही होती आणि दृढ झाली होती, हे सिद्ध होते. आणि हे सिद्ध होत असताना आपल्याला एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवावी लागेल की नंतरच्या काळात मग पुष्यमित्र शुंगाची क्रांती असेल, नंतर आलेले परकीय आक्रमण असतील, यातून लोकशाही नष्ट होत गेली आणि अनेक वर्षापर्यंत लोकशाहीपासून भारत दूर राहिला, अप्रयुक्त राहिला. आणि बाबासाहेब असं म्हणतात, भारतीय संविधान जरी लागू झालं असेल, आपण लोकशाही राष्ट्रात जरी प्रवेश करत असतो, तरी संभाव्यतः लोकशाहीच्या स्थानी हुकुमशाही व्यवस्था येण्याचा धोका संभावतो. डिक्टेटरशिप, हुकुमशाही येण्याचा धोका संभावतो. नवजात लोकशाही आपले बाह्य स्वरूप कायम ठेवेल, परंतु वास्तवता तिच्या स्थानी हुकुमशाही स्थापन झालेली असेल. आणि जर एखादी दुर्घटना घडली तर दुसरी संभावना साकार होण्याची शक्यता जास्त आहे. एखादी घटना म्हणजे अशी दुर्घटना ज्याच्यामुळे हुकुमशाही येईल, आणि अशी दुर्घटना 2014 साली घडली. हुकुमशहा या देशावर, तेही लोकशाहीच्या माध्यमातून, मतदानातून, या लोकशाहीचा सत्यानाश करण्यासाठी ही दुर्घटना 2014 साली घडली. आता ही दुर्घटना आपल्या समोर आव्हान आहे. मग आपल्या समोर जर हे आव्हान असेल, ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान मोठ्या कष्टानं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम करून निर्माण केलं असेल,
ते संविधान वाचविण्याचं, रक्षण करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे आणि म्हणून या आव्हानाला आपल्याला आता पेलायचं आहे. बाबासाहेबांनी उपाय सुद्धा यावर सांगितलेले आहे की लोकशाही जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की सामाजिक आणि आर्थिक उद्देशांच्या पूर्तीसाठी आम्ही संवैधानिक पद्धती दृढतेने स्वीकारावल्या पाहिजे. मगाशी आपली चर्चा झाली, अनेक संवैधानिक पद्धती आहेत, पण आजची परिस्थिती ही आहे की त्या संवैधानिक पद्धती राबविण्यासाठी, त्या संवैधानिक दृष्ट्या राबविण्यासाठी जे लोकमत पाहिजे ते लोकमत अजूनपर्यंत त्या आपल्या निर्धारावर कायम होताना दिसत नाही. कारण हे भीतीचं वातावरण या देशात निर्माण करून ठेवल्या गेलेलं आहे की सर्व विकल्या गेलेल्या आहे. प्रत्येक संस्था ज्या संसदेनं, ज्या भारतीय घटनेनं निर्माण केल्या त्या संस्था विक्रीला काढल्या गेलेल्या आहेत. त्या संस्था हुकुमशहानं आपल्या ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे आणि म्हणून हे लोकमत तयार होताना भीती निर्माण झालेली आहे की आपण जर असं करू तर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपल्यावर डाव आखण्यात येईल. काय ही भीती सद्यस्थितीत आहे की हुकुमशाहीचं वातावरण आहे. मग संवैधानिक पद्धती आपण कशा राबवणार. आणि हे संवैधानिक पद्धती जर आपल्याला राबवायची असेल तर त्यासाठी भारतीय घटनेनं ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा आपल्याला अंगीकार करावा लागेल. आणि ज्या असंवैधानिक गोष्टी आहेत बाबासाहेबांनी त्यामध्ये सविनय, अवज्ञा, असहयोग आणि सत्याग्रह या मार्गाचा त्याग म्हटलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं संवैधानिक पद्धती ज्या आहेत त्या संवैधानिक पद्धती आपण अंगीकारल्या पाहिजे यावर ते जोर देताना दिसतात. आणि जेव्हा कोणताही मार्ग नसेल तेव्हा बाबासाहेब असंही म्हणतात की आता कोणतेच संवैधानिक मार्ग राहिलेले नाही, म्हणून एखाद्या वेळी तो मार्ग न्यायोचित असू शकते, पण प्रत्येक वेळी संवैधानिक पद्धतीला सोडून आपण असंवैधानिक गोष्टी स्वीकारू शकत नाही. दुसरा इशारा बाबासाहेब देतात की जर आपल्याला ही लोकशाही टिकवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे. जॉन स्टुअर्ट मिलचा तो इशारा आहे. कोणत्याही महान व्यक्तीच्या चरणी तुम्ही आपले स्वातंत्र्य अर्पित करू नका. एखादा महान व्यक्ती आहे म्हणून आपलं स्वातंत्र्य त्याला अर्पित करणं अथवा त्याला शक्ती प्रदान करणं आणि त्याला एवढी शक्ती निर्माण करून देऊ नका की तुम्ही निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्था नष्ट होतील. आणि आज तेच झालेलं आपल्याला दिसतं. आपण अशा काही लोकांना शक्ती निर्माण करून दिलेली आहे की भारतीय संविधानानं केलेल्या सर्व संस्था, मग ते निवडणूक आयोग असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्था नष्ट करून त्यानं म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं त्या आपल्या हातात घेतलेल्या. पुढे बाबासाहेब असंही म्हणतात की महान व्यक्तीप्रती कृतज्ञ मानणे ठीक आहे. ज्याने देशाची सेवा केली असेल, शेवटपर्यंत त्यानं देशाची सेवा केली असेल, तरी त्याच्या बाबतीत सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सीमा असली पाहिजे. दुसरं कोटेशन बाबासाहेब देतात आयर्लंडच्या देशभक्त डॅनियल ओकोनेल याचं. आपल्या सन्मानाचा बळी देऊन कोणीही माणूस कृतज्ञ होऊ शकत नाही. आपले पावित्र्य गमावून कोणतीही स्त्री कृतज्ञ होऊ शकत नाही आणि आपले स्वातंत्र्य गमावून कोणताही देश कृतज्ञ होऊ शकत नाही. ह्या इशारा आपण लक्षात ठेवला पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणात अंधभक्ती वाढत आहे. आपणही म्हणतो मी बाबांच्या रक्ताचा आहे. रक्त महत्वाचं की विचार महत्वाचा हाही वाद आपल्यामध्ये होतो. हाही विचार झाला पाहिजे. किती महान, एखाद्याला किती महानत्व आपण देणार आहोत, एखाद्याला किती महान समजणार आहोत. आपलं स्वातंत्र्य आपण गमावून बसत असताना आपण आपलं स्वातंत्र्य गमावून त्याची कृतज्ञता व्यक्त करणार आहोत काय, हा सुद्धा विचार झाला पाहिजे. कारण सद्यस्थितीत त्याही काळात बाबासाहेबांनी हेच म्हटलं होतं 75 वर्षापूर्वी, भक्ती अथवा भक्ती मार्ग, वीरपूजा
याचं भारताच्या राजकारणात मोठं असं स्तोम आहे. आपण आता पाहतोय सोशल मीडियावर अंधभक्त मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. वीरपूजा, वर्शिप ऑफ गॉड. आपण एखाद्या हिरो वर्शिप, आपण ज्याला म्हणतो हिरो वर्शिप, महान व्यक्तीची, म्हणजे काही झालं तरी चालते, पण आमचा प्रधानमंत्री हा गॅस काढतेच नाल्यावरून, याच्यावर आम्ही ठाम आहोत. तुम्ही कितीही काही म्हटलं तरी तो नॉन बायोलॉजिकल आहे, देवानं त्याला पाठवलेला आहे, याच्यावर आम्ही ठाम आहोत. विष्णूनं आम्हाला रात्री येऊन माझ्या कानात सांगितलं की विष्णूचा माझा अपमान होतोय तरी तू झोपून कसा राहिला, मारबूट. ही जी वीरपूजा आहे, ही जी भक्ती आहे, ही भक्ती राजकारणामध्ये त्याही काळात होती, 75 वर्षापूर्वी, आजही आहे. आणि धर्मात भक्ती आत्ममोक्षाचा मार्ग असू शकते, पण राजकारणात भक्ती अथवा वीरपूजा ही अंततः पतनाचा मार्ग आहे. आणि म्हणून वर्तमान काळ आपल्याला पतनाकडे जाताना दिसतो काय, हा विचार झाला पाहिजे. जर पतनाकडे तो जात असेल, कारण श्रीमंत श्रीमंत होऊन राहिला, दारिद्र्यानं पिचलेला माणूस अधिक दरिद्री होऊन राहिला, ठराविक विशिष्ट अंबानी अदानीच्या घशात मोठ्या प्रमाणात पैसा झाला, सामाजिक न्यायानं उत्पादनाच्या साधनावर न्यायिक धोरण आखल्या जाऊन राहिलेलं नाही, भारतीय संविधानानं दिलेले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दृष्टिकोनातून या ठिकाणी आर्थिक धोरणं ठरविल्या जात नाही. या सर्व गोष्टी जर होताना दिसत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, हा प्रश्न आज मी तुमच्या समोर ठेवतो. तिसरं कार्य महत्वाचं बाबासाहेब सांगतात की राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीत रूपांतरित केलं पाहिजे. हे आपल्या अनेक भाषणामधून आपण ऐकलं असेल. बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं की राजकीय लोकशाही जी आहे आता ती राहिलेली नाही. मोठ्या प्रमाणात जर व्होट चोरी होत असेल, आमचं मतदान चोरी चोट्टा घेऊन जात असेल, तर ते वाचवणे म्हणजे राजकीय लोकशाही. कारण अंबानीला 1 मत देण्याचा आणि आम्हालाही 1 मत देण्याचा अधिकार, एवढं राजकीय लोकशाहीने आम्हाला दिलं असेल, सर्वांना 1 मत 1 मूल्य असेल, पण हजारो नवे कोट्यावधी मतं जर या ठिकाणी घुसवल्या जात असतील आणि विशिष्ट पार्टीला ते मतदान दिल्या जात असेल, तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आहे. आणि म्हणूनच स्वातंत्र्य सामाजिक लोकशाही, स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यांना जीवनाच्या सिद्धांताच्या रूपात अभिज्ञात जे करते ती सामाजिक लोकशाही. ती सामाजिक लोकशाही या राजकीय लोकशाहीचं रूपांतर आपल्याला सामाजिक लोकशाहीमध्ये करायचं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे एकत्रित पाहिजे. हे पृथक करता येत नाही, हे वेगवेगळं करता येत नाही. स्वातंत्र्य आणि समता या दोघांमध्ये समन्वय साधण्याचं काम बंधुत्व करते. फक्त स्वातंत्र्य हा अतिरेकी मार्ग होईल, समता हे स्वातंत्र्यावर अंकुश ठेवील. आणि म्हणून स्वातंत्र्य आणि समता या दोघांमध्ये सख्य निर्माण करायचं असेल, स्वातंत्र्य आणि समतेमध्ये बंधुत्वच हा एक धागा असा आहे की तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी मूल्य व्यवस्था निर्माण करू शकेल. स्वातंत्र्यविहीन समता व्यक्तिगत सर्जनशीलतेला मारून टाकेल. बंधुत्वविना स्वातंत्र्य आणि समता जीवनाचा स्वाभाविक मार्ग होऊ शकणार नाही. आणि म्हणून भारतात समता नाही. सामाजिक स्तरावर आमच्या भारतात आमचा एक असा समाज आहे जो स्तरीकृत असमानतेचा, ग्रेडेड इनइक्वॅलिटी सिद्धांतावर आधारित आहे. अल्पजनांची उन्नती व बहुजनांचे पतन जे आजही आम्हाला दिसते. तत्कालीन 75 वर्षापूर्वी हीच परिस्थिती होती. आज ती मोठ्यानं वाढते आहे. आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अल्पजनांची उन्नती आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या आपल्याला दिसते. म्हणजे या देशाची 70% संपत्ती 1% लोकांच्या हातात केंद्रित झालेली आहे. या देशातले सर्व हक्क आणि अधिकार फक्त 1% लोकांसाठी वापरल्या जात असतील तर निश्चितच आपण हा विचार करायला पाहिजे. आर्थिक स्तरावर आमचा समाज एक असा समाज आहे ज्यात काही मुठभर लोक असे आहेत ज्यांच्याकडे अमाप संपदा आहे आणि असंख्य लोक दारिद्र्यात आहेत. मोठ्या प्रमाणात सारे
लबाड आता सत्तेत साव झाले, या जीर्ण झोपड्यांचे आता महाल झाले. पोटात आग होती, हातात चक्क झोळी. पोटात आग होती, हातात चक्क झोळी. मेजावरी तयांच्या दिसतात मद्य प्याले, या जीर्ण झोपड्यांचे आता महाल झाले. आमच्या समाजातही पर्टिक्युलरली बौद्धांच्या बाबतीत हे बोलतोय. बौद्धांमध्येही असा एक समूह निर्माण झालेला आहे जो मोठ्या प्रमाणात आर्थिक दरी निर्माण करतोय. आणि म्हणून मगाशी चर्चेमध्ये हे निघालेलं आहे की हा वर्ग असा बाजूने जातोय, मग त्याला गोळी मारून घ्यावं लागते किंवा वेगवेगळ्या कारणांनी तो निराश होतो आणि या व्यवस्थेचा तो बळी ठरतो. म्हणून ही दरी जी वाढत आहे, एकंदरीत भारताची परिस्थिती जर आपण पाहिली, ही जी दरी वाढत आहे ही दरी फार घातक येणाऱ्या काळात सिद्ध होणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950ला आपण राजकीय समानता जरी दिली असेल तरी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मात्र असमान अशा परस्पर विरोधी जीवनात आपण प्रवेश करीत आहोत. जर 75 वर्षानंतर ही व्यवस्था अशीच कायम असेल, राजकीय लोकशाही जी 1950ला निर्माण झाली ती 2025ला नष्ट होताना जर दिसत असेल तर ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी तेव्हा इशारा दिला होता की ही परिस्थिती जर बदलली नाही तर असमानतेने पीडित लोक राजकीय संरचना उद्ध्वस्त करतील आणि ते असंतोषाचं वातावरण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसते आहे. येणाऱ्या काळात या गोष्टी घडतील. येणाऱ्या काळात हा असंतोष बाहेर येईल आणि हा असंतोष मग या राजकीय लोकशाहीला सुद्धा नष्ट करून टाकेल. आणि म्हणून बंधुत्वाची भावना या ठिकाणी रुजली पाहिजे असं संविधान सभेला सांगताना बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की तुम्ही बंधुत्व हे सामाजिक जीवनाला एकात्मता आणि दृढता प्रदान करते, म्हणून या लोकांना तुम्ही सामावून घेतलं पाहिजे. 75 वर्षापूर्वी दिलेला इशारा आजही तो कामी आहे. 75 वर्षापूर्वी या गोष्टी केल्या गेलेल्या नाही म्हणून अशा पद्धतीची असमानता दिसते. बंधुत्व या देशामध्ये नाही. जे बंधुत्व बुद्धाने आम्हाला दिलं, आम्ही बुद्धाच्या विचारांचे पाईक आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, बाबासाहेबांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. पण आम्हाला खऱ्या अर्थानं जी बंधुत्वाची व्याख्या आहे ती व्याख्या अजून समजलेली नाही. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की आम्ही राष्ट्र या संकल्पनेतून बाहेर आलं पाहिजे, कारण राष्ट्र ही संकल्पना बंधुत्वाची मनोभावना निर्माण करते जी या ठिकाणी नाही आहे. जेम्स ब्राइसची बाबासाहेब तेव्हा गोष्ट सांगतात की जेम्स ब्राइस हा एक तत्वज्ञ होता. त्यानं अमेरिकन एपिस्कोपल चर्च, जेम्स ब्राइसची ती गोष्ट अशी होती की अमेरिकन एपिस्कोपल चर्च अमेरिकेमध्ये, त्या चर्चनं असा एक ठराव घेतला की आपल्या देशाला एक छोटीशी अशी प्रार्थना असायला पाहिजे. तो ठराव मान्य झाला आणि एक प्रार्थना, त्रोटक अशी प्रार्थना तयार झाली. ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, हे प्रभो आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे. पण लगेच दुपारी जेवणानंतर त्या प्रार्थनेवर ऑब्जेक्शन आलं की अमेरिका हे राष्ट्र नाही, हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेलं आहे आणि म्हणून हे राष्ट्र नाही आहे. इथे राष्ट्रीय ऐक्याची भावना नाही आणि म्हणून अमेरिका हे राष्ट्र होऊ शकत नाही. आणि मग प्रार्थना तयार झाली, ओ लॉर्ड ब्लेस अवर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. बाबासाहेब असं म्हणतात की जे अमेरिका स्वतःला राष्ट्र म्हणून समजवत नाही, भारत जे हजारो जातींमध्ये विभागलेला आहे ते राष्ट्र कसे काय होऊ शकते. आम्ही राष्ट्र शब्दाच्या सामाजिक आणि मनोवैज्ञानिक अर्थाने राष्ट्र नाही आणि हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, राष्ट्र होण्यासाठी आवश्यक साधने आणि मार्ग या बाबतीत जर आपण गंभीर झालो नाही, आणि ते आजही आपण गंभीर नाही. हायर एज्युकेशन मीन्स दॅट एज्युकेशन
टू ऑक्युपाय द स्ट्रॅटेजिकली पोस्ट इन द स्टेट. बाबासाहेबांनी मोक्याच्या जागा आपल्याला पटकवायला सांगितल्या. कशासाठी? तर या समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी. तो मोक्याच्या जागा पटकावणारा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, परंतु हा मोक्याच्या जागा पटकावणारा हा समाजापासून आयसोलेटेड झाला आणि मी नाही त्यातली असा म्हणू लागला. हा जो एज्युकेटेड क्लास आहे, एज्युकेटेड क्लास इज अ क्लास कॉन्शियस क्लास. हा स्वतःचा हित जो पासत राहिला तो इंटेलेक्च्युअल झाला नाही. इंटेलेक्च्युअल क्लास इज अन इमॅन्सिपेटेड बिईंग. तो बंधमुक्त प्राणी झाला नाही, स्वतंत्र वृत्तीनं जगणारा झाला नाही, तो खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचणारा झाला नाही. आणि म्हणूनच बंधुत्वाची भावना या समाजामध्ये निर्माण होऊ शकली नाही. या देशाचं वास्तव सुद्धा तेच आहे. जो देश हजारो जातीमध्ये विभागलेला आहे तो स्वतःला राष्ट्र कसे काय म्हणू शकतो? कारण जाती या परस्परात ईर्ष्या आणि द्वेष भावना उत्पन्न करतात. कास्ट इज अ अँटी नॅशनल. बाबासाहेब म्हणतात जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. म्हणून जाती निर्मूलनाची चळवळ हे बाबासाहेबांच्या चळवळीचं मोठं एक ध्येय आपल्याला दिसते की या देशातून जात व्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हा देश नेशन झाला पाहिजे. आणि म्हणूनच या देशात दीर्घकाळापासून ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांच्या हातात जी सत्ता राहिलेली आहे आणि बाकीचे फक्त पशु सारखे वाहक आहेत. एवढंच नाही तर बळीच्या पशु समान राहिले आहेत. म्हणजे यांचा बळी आज नाही उद्या द्यावं लागणार आहे अशा पद्धतीचा एक जो शासित आहे, एक शासक वर्ग आहे आणि एक शासित आहे. या शासित माणसाला असं वाटते की आपण फक्त शासितच आहोत, आपण शासक होऊ शकत नाही, आपल्यात ती लायकी नाही किंवा त्या पद्धतीचं स्वत्व नाही. ते स्वत्व गमावून बसलेला हा समाज, शासित समाज, विशिष्ट लोकांच्या हातात असलेला सत्ता शासक वर्ग, हा समाज अशा पद्धतीनं विभागलेला आहे. आणि असं जर झालं आणि याचं रूपांतर वर्गयुद्धात झालं, वर्गसंघर्षात झालं तर या देशाचं काय होईल ही चिंता सुद्धा बाबासाहेब व्यक्त करतात. आणि म्हणूनच सामान्य जनता नवनवीन विचारधारांनी प्रभावित होत असताना आणि लोकांद्वारे शासनाने त्रस्त झाली असताना ते लोकांकरिता लोकांद्वारा शासनासाठी तयार आहेत. इथल्या आजही लोकांना आपलं शासन पाहिजे. या देशात 26 जानेवारी 1950 प्रजातंत्र, लोकांनी निवडून दिलेलं सरकार, लोकांसाठी चालवलं जाणारं सरकार, लोकांद्वारे निर्माण केल्या गेलेलं सरकार जर लोकांसाठी चालवल्या जात नसेल, फक्त भांडवलदारांसाठी चालवल्या जात असेल, विशिष्ट लोकांसाठी वर्णव्यवस्थेनुसार चालवल्या जात असेल तर या राजकीय व्यवस्थेला उलथून टाकणे हा एकमेव उपाय आपल्या समोर दिसते. आणि म्हणूनच बाबासाहेब असं म्हणतात की देशाची सेवा करण्याचं जर तुम्हाला वाटत असेल तर या ज्या विकृती समाजात निर्माण झाल्या, या ज्या विकृती आम्ही आमच्या मार्गात पाहतो आहे, आम्हाला लोकांद्वारे लोकांसाठीचं जे शासन पाहिजे आहे त्यामध्ये ज्या ह्या विकृती निर्माण झालेल्या आहे, या विकृती समजून घेण्यात आम्ही विलंब करू नये आणि विकृतीच्या निराकरणात दुर्बलता दाखवू नये. देशाची सेवा करण्याचा हाच मार्ग आहे, यापेक्षा वेगळा मार्ग मला दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की माझं माझ्या देशावर प्रेम आहे तर या ज्या काही विकृती या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत, वर्तमान परिस्थितीमध्ये वोट चोरी असतील, सांस्कृतिक विकृतीकरण असेल, शिक्षणाबद्दल संभ्रम निर्माण करणं असेल, आर्थिक मोठ्या प्रमाणात खाई निर्माण झाली असेल, हे वेगवेगळ्या आव्हानावर एकमेव उपाय म्हणजे या विकृती ज्या आहेत या विकृतीच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. या विकृतीच्या विरोधात ज्या स्तराला जाता येईल त्या स्तरापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि हेच देशसेवा आहे असं मी मानतो. भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकलो. ही सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायची आहे. भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकलो. लोक तुझ्या मताचे
5 शोधताना सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकलो. घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, माझ्या तलाच भीम मी का उणे करत गेलो. इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो. भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना. संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, हे 2 शस्त्र घेऊन लढण्या मी निघालो. संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, हे 2 शस्त्र घेऊन लढण्या मी निघालो. निर्धार वाचविण्याचा या जनमानसांना, निर्धार वाचविण्याचा जनमानसांना, मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो. मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो. ही मनुस्मृती जाळण्यासाठी आपण आता तयार झालं पाहिजे. आणि म्हणून मी अभिनंदन करतो या आयोजकांचा, जे दरवर्षी अशा पद्धतीचे कार्यकर्ते तयार करतात ज्यांना मनुस्मृती मान्य नाही, ज्या मनुस्मृतीच्या औलादांनी, ज्या मनुस्मृतीच्या पायिकांनी या देशाचं राजकारण, समाजकारण, धर्मकरण विकृत करून टाकलेलं आहे. त्या विकृतीतून या देशाला जर बाहेर काढायचं असेल तर अशा प्रशिक्षण शिबिरांची गरज आहे. आणि अभिनंदन करतो त्या आयोजकांचं. आणि तुमचं सुद्धा येणाऱ्या काळात तुम्हाला आंबेडकरी कार्यकर्ता बनायचा आहे. येणाऱ्या काळात या देशाला अशा विकृतीपासून वाचवायचं असेल तर मिशनरी वर्कर आपल्याला तयार झालं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात लार्ज आर्मी ऑफ सोशल वर्कर्स या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. आणि 2 प्रकारचे कार्यकर्ते बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब असं म्हणतात की हे आंदोलन चालवायचं असेल, या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचा असेल तर 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात. आणि 2 प्रकारच्या कार्यकर्त्यामध्ये पहिला कार्यकर्ता बाबासाहेब मर्सनरी वर्कर त्याला म्हणतात, मानधन घेऊन काम करणारा, भाडेका टट्टू. माझ्यासारख्या प्राध्यापकाला फोन येते, सर 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे, गावातल्या लोकांनी तयारी केली, तुम्ही या, कारण तुम्ही विचारवंत, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही चांगलं मांडू शकता, तुम्ही चांगलं भाषण देऊ शकता, म्हणून तुम्ही आमच्या गावात आलं पाहिजे. माझा त्यांना प्रश्न असतो, मी येतो, तुमच्या इथे बाबासाहेबही सांगतो मानधन किती द्यान, पैसे घेतल्याशिवाय मी येत नाही, पैसे द्या, मानधन द्या, मानधन दिलं तरच मी तुमच्या इथं सांगायला येतो. बाबासाहेब बुद्ध फुले सांगायला येतो. भाडे का टट्टू बाबा साहब का आंदोलन नहीं चला सकता. बाबासाहेबांचं आंदोलन चालवायचं असेल, दोज यू कॅन लव्ह यू कॅन सर्व. टॉल्स्टॉय म्हणतो, जो प्रेम करता है वही सेवा कर सकता है. असा मिशनरी वर्कर, खऱ्या अर्थानं हे मिशनरी वर्कर आहे, खऱ्या अर्थाने हे मिशनरी कार्य आहे. हे मिशनरी कार्य अशाच पद्धतीने सुरू ठेवावं या अपेक्षेसह आपण मला बोलावलं. आपला आभार व्यक्त करतो, थांबतो. जय भीम, जय भारत.